आणि आता बातमी नाशिकमधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकमध्ये दाखल झालेत। नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी मास्क घातला नव्हता, तर राज ठाकरे यांचं नाशिकमध्ये आगमन होताच माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंचं स्वागत केलं। याचवेळी मास्क काढ अशा सूचनाच यावेळी राज ठाकरे यांनी मुर्तडक यांना केल्या। यापूर्वी सुद्धा शिवाजी पार्कमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना आपण मास्क घालतच नाही असं राज ठाकरे म्हटले होते। तर नाशकात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यात चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। एक पाकिटमार संशयिताला कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिला। दरम्यान हा संशयित पाकिटमार सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। तर नाशिकच्या हॉटेल एक्सप्रेस इनच्या लॉबीत कार्यकर्त्यांचं पॉकेट मारताना हा प्रकार उघडकीस आला। आणि आता इंधन दरांसंदर्भातली बातमी। ओपेक आणि कच्चं तेल याच्या उत्पादन करणाऱ्या देशांच्या समूहांनी घातलेल्या एका निर्णयामुळे देशात लवकरच इंधन दराचा भडका उडण्याची शक्यता आहे। आणि या देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनातील कपात एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे या देशांकडून कच्चे तेल आयात करणाऱ्या भारतासह अनेक देशांचे धाबे दणाणलेत। पुढच्या महिन्यापासून तेल उत्पादक देश कच्च्या तेलाचं उत्पादन वाढवतील अशी भारत सरकारला अपेक्षा होती, मात्र भारताच्या या अपेक्षांना मोठा धक्का बसलाय। त्यामुळे आता सरकारसमोर इंधन दर आटोक्यात आणण्याचं मोठं आव्हान आहे। आता बातमी लातूरमधून। लातूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढतच चाललाय। लग्न सोहळ्यात उपस्थित राहिलेल्या अहमदपूर तालुक्यातल्या रोकडा सावरगावच्या 23 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय। दरम्यान यातील काही रुग्ण लातूर इथं तर काही रुग्ण घरी उपचार घेत आहेत। दरम्यान कोरोना बाधित आढळल्यानं रोकडा सावरगावातील दुकानं सुद्धा बंद ठेवण्यात आली आहे। शिवाय अहमदपूरच्या मरशिवणी येथील कोविड सेंटरमध्ये पुन्हा येणार आहे। तर दरम्यान अहमदपूर तालुक्यातील चिखली गावातील 13 जणांना धार्मिक कार्यक्रमातून कोरोना झाल्याचं समजतंय।